कुरघोडी केल्यास आम्हीही करू. रोहित पवार नेमकं काय म्हणाले? महाविकास आघाडीचे काँग्रेस हा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला जर सन्मानाने वागणूक दिली तर महाविकास आघाडी कायम राहू शकते. मात्र मोठ्या भावाने मान सन्मान न देता कुरघोडी केल्यास आम्ही देखील कुरघोडी करण्यास सज्ज आहोत. आता बऱ्याच कालावधीनंतर रोहित पवार कोण आहेत हे माहीत झाले असेल. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून रोहित पवार सर्वांना परिचित आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये हे सर्वांना दाखवून देऊ असा टोला नाव न घेता रोहित पवार यांनी महाविकास आघाडी अंतर्गत नेते मंडळींना लगावला आहे. सोलापूर येथे रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार म्हणाले, ही निवडणूक आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष असे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवणार आहे. मात्र यात जागा वाटप करताना एकमेकांचा मान सन्मान राखायला हवा. यासाठी तिन्ही घटक पक्षांना आता नव्याने बांधणी करावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. छगन भुजबळ यांना मागील महायुती सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले होते. यानंतर नव्या सरकारमध्ये सुरुवातीला काही महिने छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. मंत्रिपदापासून डावलल्यानंतर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. असे असताना भुजबळ यांना विनापद मोकळे ठेवणे महायुतीमध्ये कुणालाही परवडणारे नव्हते. त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद बहाल केल्याचे दिसत आहे असा दावाही त्यांनी केलाय. कदाचित पवारच दुसऱ्या पक्षात दिसतील. रोहित पवारांना माहिती आहे की आपल्याला महाविकास आघाडी बरोबर राहायचंच नाही. त्यांचे आजोबा दुसरा मार्ग पत्करत आहेत. काका आधीच दुसरीकडे गेले आहेत. सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाखाली परदेशात गेले आहेत. येणारे राजकारण वेगळ्या धाटणीचे तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील असे मोठे भाकीत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.